नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला तर पहा 9,000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती राज्यामध्ये चालू आहे आणि 29 जिल्ह्यांची जी होमगार्डची भरती निघालेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की होमगार्ड भरतीच्या सर्वच या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या। म्हणजे जवळपास या ठिकाणी 29 जिल्ह्यांच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आणि या ठिकाणी तारीख सुद्धा दिली आहे की ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत फॉर्म भरणे सुरू आहे। तर टोटल या ठिकाणी 29 जिल्ह्यांची या ठिकाणी भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे। पण आता या ठिकाणी जे जागा किती आहे हे जे या ठिकाणी दाखवत नाही की बा आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा। आता मी तुम्हाला या ठिकाणी एक या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी दाखवतो निवडून तुम्हाला। तर बघू शकता तर हा हिंगोली जिल्हा आहे। समजा आता मी हिंगोली जिल्हा या ठिकाणी क्लिक केलं तर आता या ठिकाणी पहा तुम्ही की या ठिकाणी जागा बरोबर दाखवत नाही की बा एवढ्याच जागा या ठिकाणी असं या ठिकाणी दाखवत नाही। बघू शकता तुम्ही वसमत झालं, वसमत शहर, वसमत ग्रामीण, कुरुंदा, हट्टा, हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, बासंबा, औंढा, गोरेगाव, सेनेगाव, नरसी, कळमनुरी, बाळापुरी, म्हणजे असं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात मला सांगायचं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं दाखवत आहे। पण काही काही भरपूर जिल्ह्यामध्ये असं जागा दाखवत नाही। अशा मेन असे काही काही जिल्हे की त्यामध्ये जागा दाखवत आहे। तर मी तुम्हाला एक जिल्हा दाखवतो तर हा बा अमरावती जिल्हा आहे। तर यामध्ये पहा तुम्ही यामध्ये जे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी एवढ्या एवढ्या जागा ज्या बा या ठिकाणी रिक्त आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस स्टेशन दिलेले आहे आणि जागा सुद्धा यामध्ये दाखवलेल्या आहे की अमरावतीमध्ये किती जागा आहे। तर पहा अमरावतीमध्ये 18 जागा आहे, दर्यापूरमध्ये 31 आहे, चलपूरमध्ये 12 आहे, मोर्शीमध्ये 5 आहे, तांदुरेलीमध्ये 24 आहे, धारणीमध्ये 4 आहे। टोटल असे पुरे या ठिकाणी जागा दाखवत आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर होमगार्ड भरतीचे जिल्ह्यानुसार जागा किती आमच्या, कारण की भरपूर मुलांना माहित नाही की आपल्या जिल्ह्यामध्ये बा किती जागा रिक्त आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, रत्नागिरीमध्ये किती जागा आहे। ह्या जेवढे 29 जिल्ह्यामध्ये सुद्धा होमगार्डची भरती निघाली आहे। तर 29 जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे, जिल्ह्यानुसार जागा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये कशा प्रकारे तयारी करायची आणि कशा प्रकारे आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पहिला जिल्हा या ठिकाणी सातारा आहे। तर सातारामध्ये 471 जागा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 325 जागा रिक्त आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 458 जागा आहे आणि जळगावमध्ये 325 जागा आहे। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 82 जागा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 121 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 177 जागा रिक्त आहे। त्यानंतर धुळे जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये 138 जागा या ठिकाणी रिक्त आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 75 जागा या ठिकाणी खाली आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 141 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर बीड जिल्हा आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये 234 जागा या ठिकाणी रिक्त आणि धाराशिवमध्ये पहा 237 जागा रिक्त आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 59 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर भंडारामध्ये 31 जागा या ठिकाणी आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 79 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर गडचिरोलीला तुम्ही बघू शकता की 141 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि रायगडमध्ये 313 जागा या ठिकाणी रिक्त। त्यानंतर पहा लातूर जिल्हा आहे, तो लातूर जिल्ह्यामध्ये 143 जागा रिक्त आहे। पुणेमध्ये 1800 जागा रिक्त आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 632 जागा रिक्त आणि नाशिकमध्ये 130 जागा या ठिकाणी रिक्त आहे। कोल्हापूरमध्ये 287 जागा रिक्त आहे आणि वर्धामध्ये 76 जागा रिक्त आहे। छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 466 जागा रिक्त आहे आणि नागपूरमध्ये 892 जागा रिक्त आहे। जालन्यामध्ये 195 जागा रिक्त आहे आणि अकोल्यामध्ये 151 जागा रिक्त आहे। अहमदनगरमध्ये 359 जागा रिक्त आहे, तर बुलढाणामध्ये 248 जागा रिक्त आहे। तर हा जिल्ह्यानुसार जागा होत्या। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।